या आपण सर्वजण उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आजच्या या विशेष भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला. करूया. त्या प्रभू परमेश्वर देव बापाचा आभार मानूया. येथवर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली. मागील आठवडाभर त्याने आपली प्रत्येक गरज पूर्ण केली. त्याबद्दल त्या प्रभू परमेश्वराचे आभार मानूया. आमच्या जाण्या येण्यामध्ये तो आमची काळजी घेतो, संरक्षण करतो. हा परमेश्वर देव जो आम्हावरती अगाध असं प्रेम करतो, त्याच्या त्या प्रेमाचं स्मरण करीत आज पुन्हा एकदा या पवित्र वारी त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. होय प्रभूचे, आज एक वार पुन्हा आम्ही सर्वजण पैतदेव बापा तुझ्या समोर येतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूचे, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मागील आठवडाभर प्रभू तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास. होय प्रभूचे, तुझ्या सर्व उपकारांचं स्मरण करीत आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो आणि आम्ही तुझ्या नावाला उंचावितो प्रभू. पवित्र देव बापा, आजचा हा विशेष दिवस तू आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे. देव बापा, आजची ही विशेष उपासना आहे जी आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. होय पवित्र देव बापा, आज एक वार पुन्हा आम्ही आठवण करणार आहोत प्रभू त्या प्रसंगाची जेव्हा तू मोठ्या जयोत्सवाने त्या यरुशलेममध्ये प्रवेश करतोस. होय पवित्र देव बापा, आज जेव्हा आम्ही त्या दिवसाची त्या प्रसंगाची आठवण करणार आहोत, करीत आहोत प्रभू, तू आमचं सहाय्य कर. आणि परमेश्वर देव बापा, त्याद्वारे तू आम्हा प्रत्येकाला मोठा आशीर्वाद दे प्रभू. तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. होय प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, आमची दुर्बलता तुला माहीत आहे प्रभू. आमच्या अपराधांची क्षमा कर प्रभू. तू आम्हास धू शुद्ध कर प्रभू. आणि तुझ्या उपस्थितीमध्ये येण्याकरिता एक वार पुन्हा आमचं सहाय्य कर. आज एक वार पुन्हा हे तुझं भक्ती मंदिर तुझ्या उपस्थितीने भरून टाक पवित्र देव बापा. आणि आज या भक्ती मंदिरामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला तू नव्याने स्पर्श कर प्रभू. तू आशीर्वादित कर प्रभू. तुझं गौरव तू करून घे.
जे आमचे प्रियजन मार्गात आहेत प्रभू त्यांचं सहाय्य कर. प्रभू जे आज आमचे प्रियजन दुःखनाईत आहेत, बिछाण्यावर आहेत, अशांवरही तू दया कर, आरोग्य दे प्रभू. पवित्र देव बाप्पा, आजच्या या भक्तीमध्ये ज्या सर्व गोष्टी तुझ्या गौरवासाठी होत आहेत प्रभू, त्याद्वारे पवित्र देव बाप्पा तुझं गौरव तू करून घे. आमचं मार्गदर्शन कर प्रभू, आमचं सहाय्य कर देव बाप्पा. तुझं संरक्षण आम्ही या ठिकाणी मागत आहोत सर्व गोष्टींसाठी प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो आणि आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण सर्व. होसन्ना 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 होसन्ना. प्रभूची स्तुती असो. आजच्या या पाम संडेच्या विशेष उपासनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज त्या दिवसाचं स्मरण, त्या दिवसाची आठवण आपण करणार आहोत जेव्हा हा प्रभू येशू ख्रिस्त त्या यरुशलेममध्ये मोठ्या जयोत्सवाने प्रवेश करतो. आणि आम्हाला माहिती आहे की त्याच्यासोबत जो सर्व समुदाय आम्ही त्या ठिकाणी पाहतो, परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची आराधना करताना किंवा परमेश्वराकरिता जयघोष करताना आम्ही त्यांना पाहतो. आणि म्हणून आज एक वार पुन्हा परमेश्वराला स्तवा, निरंतर परमेश्वराला स्तवा हे गीत गात आपण प्रभुदेव बापाचे आभार मानूया. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी, नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, जाऊन त्याला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. सामर्थ्याचा प्रसर दयाचा, सामर्थ्याचा प्रसर दयाचा आणून ध्यानी स्तवा, आणून ध्यानी स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. वर्णात्याचे प्रताप महती, वर्णात्याचे प्रताप महती गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा.
विश्वपतीला स्तवा विश्वपतीला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा मंजुध्वनीच्या उंच ध्वनीच्या मंजुध्वनीच्या उंच ध्वनीच्या झांजावर त्या स्तवा झांजावर त्या स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा प्राणी मात्र हो स्तवा परेशा प्राणी मात्र हो स्तवा परेशा परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया. स्तोत्र संहिता 24 यावेळेस आपण वाचूया. पवित्र शास्त्रामधून स्तोत्र संहिता 24 यावेळेस आपण वाचूया. दावीद राजाने लिहिलेलं हे स्तोत्र आहे आणि दावीद राजा या स्तोत्रामध्ये या प्रकारे म्हणतो, पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत, कारण त्यानेच सागरावर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. परमेश्वर देवबाप ही वचने आपणा सर्वांकरिता आशीर्वादाची करोत. आजचा जो दिवस आहे, आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या जयोत्सवाने त्या यरुशलेम शहरात प्रवेश करतो आणि तो त्या यरुशलेम शहरात प्रवेश करत असताना जो मोठा समुदाय त्या ठिकाणी आहे, ज्या घोषणा ते देत आहे, काय घोषणा देत आहेत ते? होसन्ना होसन्ना, होसन्ना होसन्ना. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. त्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडं ज्यावेळेस ते पाहतात, आपला राजा म्हणून ते त्याच्याकडं पाहतात. या ठिकाणी दावीद राजा या स्तोत्रामध्ये ह्याच गोष्टी आम्हाला सांगतो की जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही, जग व त्यात राहणारे सर्व परमेश्वराचे. कारण हा परमेश्वर ज्याला सर्व गोष्टींवरती अधिकार आहे,
त्याचं राज्य हे मर्यादित नाही, त्याचं राज्य हे अखिल पृथ्वीवर सर्वस्व प्रत्येक मनुष्यावरती त्याचं राज्य आहे प्रियांनो. आणि असा हा तुमचा आणि माझा राजा आहे. दावीद राजा यामध्ये म्हणतो की कमानींनो उंच व्हा, पुरातनदारांनो उंच व्हा, म्हणजे हा प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा आज आम्हाला माहिती आहे की आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाशी ठोकत असतो आणि त्याला आत यायचं असतं. यरुशलेममध्ये त्याचा प्रवेश झाला, परंतु आमच्या अंतःकरणात त्याचा प्रवेश झालेला आहे का, या गोष्टीचा विचार आज आपण विशेष करून करणार आहोत. हा प्रतापशाली राजा ज्याला सर्वांवरती अधिकार आहे, ज्याला माझ्यावरती अधिकार आहे, मी त्याचा आहे, मग हा प्रतापशाली राजा याचा प्रवेश माझ्या अंतःकरणामध्ये झालेला आहे काय. परमेश्वर देवबाप तुम्हाला त्या वचनांच्या द्वारे आशीर्वादित करो. यावेळेस आपण येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. देवबाप्पाची स्तुती व आराधना गीतांच्या द्वारे करूया. सियोन कन्ये जोराने आनंद गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे. गाढवावर गाढवीच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. होसाना होसानाचा गजर सर्व लोक करीत होते. आपण ही गीत गाऊया. होसाना मुबारक येशू आहे. होसाना मुबारक, होसाना मुबारक, येशू आया है, येशू आया है. सर्व लोक आपल्या हातात झाडवे घेऊन व रस्त्यावर कपडे आगच्छती जय जयकार करीत होते. आपणही देवबाप्पाची स्तुती करूया व गीत गाऊया. रबकी होवे सना. रबकी होवे सना हमेशा, रबकी होवे सना, रबकी होवे सना हमेशा, रबकी होवे सना. रबके घर में होवे सिखाए,
आमचा महान जिवंत परमेश्वर, ज्याचे सर्व सिंहासन आहे व पृथ्वी त्याचे पदासन आहे, त्या राजाचा राजाला स्तुतीच्या यश अर्पण करीत गाऊया. हो जय जयकार करे. सर्व संकटात आज एकत्र प्रतिकूल परिस्थितीत आमच्या सोबत असणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो आमचा तारणारा आहे, त्याची स्तुती करूया व गीत गाऊया. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ज्या वेळी होते दुःख, करता धावा देतो सुख. ज्या वेळी होते दुःख,
ह्या वेळेस आपण सर्वजण उभे राहूया व आपले डोळे बंद करूया. आपले सर्व लक्ष त्या देवबाप्पावर लावूया. देवबाप्पाने आम्हावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात पाठविला. त्या पुत्राने त्या वधस्तंभावर प्राण देऊन आम्हासाठी सार्वकालिक जीवन दिले. गीत गाऊया, यीशु मसीह तेरे जैसा कोण. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. तू है प्रभु हमारा खुदा. तू है प्रभु हमारा खुदा. ह्यावेळेस आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील प्रेमळ पित्या, आम्ही तुझे आभार मानतो तुझे सर्व उपकाराबद्दल. तुम्ही तुझी कृपा व दया आम्हावर रोज पुरवतो, त्यासाठी तुझे आभार मानतो. होसाना होसानाचा गजर लोकांनी केला, आम्ही देखील आज होसाना होसानाचा गजर करतो. प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी लीन झाला, नम्र झाला. आजची आमची स्तुती व आराधना तू मान्य केली म्हणून तुझे आभार मानतो. आजचे येणारे वचनला तू आशीर्वादित कर. पाळक साहेबांना आशीर्वाद दे. आमची मंडळी व संडे स्कूलवर आशीर्वाद दे. प्रभूच्या गोड व पवित्र नावाने मागते म्हणून तो एक आमेन. परमेश्वर देवबापाच्या वचनांकडे यावेळेस आपण जाऊया. लूक शुभवर्तमान आपण आपल्या पुढे काढूया. लुकाच्या शुभवर्तमानामधून आज प्रभू येशू ख्रिस्त जयोत्सवाने त्या यरुशलेममध्ये प्रवेश करतो
हा जो संदर्भ आहे आज लूका शुभवर्तमान यातून आपण वाचणार आहोत. लूका शुभवर्तमान अध्याय 19 आणि वचन 28 पासून तर 44 पर्यंत आपण वाचूया. लूका शुभवर्तमान अध्याय 19 वचन 28 पासून पुढं. या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असता स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे व बेथानी या गावांजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल. ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारलेच तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडत असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावरती घालून त्यावर येशूला बसवले. आणि जसजसा तो पुढे चालला तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटावा. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील. तुझा चहूकडून कोंडमारा करतील. तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवितील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत. कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करोत. प्रार्थना करूया. प्रभू देवबापा, तुझ्या वचनांकडं यावेळेस आम्ही लक्ष लावत आहोत. तू आमचं सहाय्य कर. पवित्र देवबापा, तू आमचं सहाय्य कर. तुझी वचने जी आम्हासोबत बोलतात, आमची सुधारणूक करतात, आमचं मार्गदर्शन करतात, आमच्या विश्वासाला नवीन बळकटी देतात, जे आम्हाला शुद्ध करतात. पवित्र देवबापा, जे आम्हाला बरं करतात, त्या अद्भुत गोष्टी या वचनांच्याद्वारे आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तू कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत. ही प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आज या शास्त्र भागावरती मनन करीत असताना जो विषय आपण आपल्या समोर ठेवणार आहोत तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे संभाषण. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे संभाषण. आजच्या दिवसाचं ज्यावेळेस आपण स्मरण करतो, या दिवशी काय झालं, काय झालं या दिवशी, प्रामुख्याने आजच्या दिवसाला आपण काही विभागांमध्ये त्याची विभागणी करू शकतो, ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त बेतफगे आणि बेथानी या गावांजवळ जेव्हा पोहोचला त्याने 2 शिष्यांना समोर नगरात पाठवलं आणि एक शिंगरू त्याने त्या ठिकाणाहून मागवलं. त्या शिंगरावरती तो बसला. त्याच्या सोबतचे लोक मोठा जयघोष करीत आहे आणि हा जयघोष करीत प्रभू येशू ख्रिस्त या यरुशलेममध्ये प्रवेश करत आहे. यरुशलेम शहराजवळ आल्यानंतर त्या नगराकडे पाहून प्रभू येशू ख्रिस्ताने काही गोष्टी त्या ठिकाणी तो बोलल्या.
प्रामुख्याने यरुशलेम शहराचं भविष्य, येणाऱ्या दिवसांमध्ये हे शहर, हे नगर कोणत्या गोष्टींना तोंड देणार आहे, काय दिवस त्यावरती येणार आहेत, हे भविष्य प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी करतो, ज्यामध्ये तुझ्या चिऱ्यावर चिरा राहणार नाही, कोण मारा करतील, तुला धुळीस मिळवितील. आणि आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं हे भविष्य इसवी सन 70 मध्ये पूर्ण झालं, ज्यावेळेस इस्रायल लोकांनी रोमी साम्राज्याच्या विरुद्ध बंड केला. तो बंड मोडून काढत असताना रोमी साम्राज्याने यरुशलेम शहर, तेथील मंदिर, सर्व गोष्टी धुळीस मिळविल्या. प्रभू येशू ख्रिस्त त्या शहरामध्ये प्रवेश करत असताना ज्या गोष्टी तो त्या शहराविषयी बोलला, त्या गोष्टींची पूर्तता, त्या भविष्याची पूर्तता इसवी सन 70 मध्ये झालेली आहे. आणि म्हणून आजच्या दिवसाचं स्मरण करीत असताना, आठवण करत असताना प्रभू येशू ख्रिस्त काय काय बोलला याकडे प्रामुख्याने आपलं लक्ष असणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे संभाषण हा विषय, हा टॉपिक आज आपला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त कोणासोबत काय बोलत आहे याकडं आज आपलं विशेष लक्ष असणार आहे. आणि म्हणून सर्वात पहिले प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बोलत आहे 2 शिष्यांबरोबर. प्रभू येशूचे 2 शिष्यांबरोबरचे संभाषण. मी तुम्हाला सांगितलं की बेथानी आणि बेतफगे गावाजवळ प्रभू येशू ख्रिस्त, त्याचे शिष्य समुदाय येऊन पोहोचलेला आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 2 शिष्यांना समोर नगरात पाठवलं. वचन 29 ते 34 पर्यंत जर आम्ही पाहिली तर त्या ठिकाणी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं जे संभाषण आहे ते ऐकायला मिळतं. काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त त्यांना? तुम्ही समोर नगरात जा, त्या ठिकाणी कोणीही कधी ज्यावरती बसलं नाही असं एक शिंगरू त्या ठिकाणी बांधलेलं आहे, ते शिंगरू सोडा आणि माझ्याकडं घेऊन या. जर कोणी तुम्हाला काही म्हटलंच, तर तुम्हाला अडवलंच, जर कोणी काही तुम्हाला टोकलंच, तर त्यांना काय सांगा? प्रभूला याची गरज आहे. शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे गेलेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते शिंगरू त्या ठिकाणी त्यांना आढळलं. ते सोडून आणत असताना त्या शिंगराचे जे धणी आहेत ते त्यांना टोकतात. शिष्य प्रभू येशू ख्रिस्त जे बोलला, जे शब्द त्यांच्याकरिता त्यांना दिले होते, काय शब्द होते? प्रभूला याची गरज आहे एवढंच सांगायचं. शिष्यांनी त्यांना सांगितलं आणि मग प्रभू येशू ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्ताकडं त्या शिंगराला ते घेऊन आलेत. प्रियांनो, या संभाषणामधला जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे काय आहे? प्रभूला याची गरज आहे. प्रभूला याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्त फार लांबून चालत येत होता आणि तो पुष्कळ थकला होता. मग आता कशावर तरी पायी चालणं त्याला शक्य होत नव्हतं, म्हणून त्याला त्याची गरज होती का? लक्ष द्या माझ्याकडं. म्हणून गरज होती काय? प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस 2 शिष्यांना म्हणतो की प्रभूला याची गरज आहे, एवढंच त्यांना सांगा. त्या शिंगराची गरज प्रभूला आहे. प्रश्न हा आहे की प्रभूला त्याची गरज का आहे? कशासाठी आहे? का बरं प्रभू येशू ख्रिस्त ते शिंगरू सोडून आणायला सांगत आहे? काय कारण आहे? तो थकलेला होता का? तो दमलेला होता का? आता त्याच्याकडून चालून होत नव्हतं, नगर अजून लांब आहे, म्हणून बाबा काहीतरी माझ्यासाठी व्यवस्था करा, असा काही त्या ठिकाणी भाग होता का? नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी थकलेला, दमलेला नव्हता. मग का बरं प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगतो की प्रभूला याची गरज आहे? त्याचं पहिलं कारण आपल्याला माहीत आहे की भविष्यवाणीच्या पूर्ततेसाठी प्रभूला त्याची गरज आहे. भविष्यवाणीच्या पूर्ततेसाठी प्रभूला त्या शिंगराची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये तुम्ही पहा, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अशा आढळतील की त्या
फक्त आणि फक्त भविष्याच्या किंवा भविष्यवाणीच्या पूर्ततेसाठी त्याने केलेल्या आहेत. तो वधस्तंभावर असताना तो म्हणतो मला तहान लागली. का म्हणतो तो आपल्याला माहित आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सेवेमध्ये एक प्रसंग असा आला की त्याला त्या शमरोणामधून त्याला जावं लागलं. का बरं जावं लागलं? कारण शमरोणी लोक कोणाची वाट पाहत होते? मसीहाची वाट पाहत होते. ती शमरोणी स्त्री त्याला काय म्हणते? आम्हाला ठाऊक आहे मसीहा येणार आहे आणि तो येऊन आम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याविषयी ज्या काही गोष्टी जुन्या करारामध्ये किंवा ज्या काही भविष्यवाणी त्याच्या संदर्भात करून ठेवण्यात आलेल्या होत्या, प्रियांनो, त्या पूर्ततेसाठी, त्या भविष्यांच्या पूर्ततेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेचा बराचसा भाग आम्हाला पाहायला भेटतो. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी ज्यावेळेस म्हणतो की प्रभूला याची गरज आहे, खऱ्या अर्थाने भविष्यवाणीच्या पूर्ततेसाठी प्रभूला त्याची गरज होती. आणि हे भविष्य जे आहे ना, हे भविष्य इस्रायल लोकांसाठी किंवा यहुदी लोकांसाठी, त्या यरुशलेम नगरासाठी एक चिन्ह दाखल होतं. जखर्या 9:9 मध्ये आठवतं का? कोणी पाठ करून ठेवलेलं आहे का हे वचन? जखर्या 9:9 मध्ये कोणाला आठवत असेल तर जोरात बोला बरं एकदा. सियोन कन्ये, यरुशलेम कन्ये, काय कर? आनंदाचा गजर कर, कारण तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो कसा येत आहे? त्या राजाविषयी जखर्या 9:9 मध्ये सांगितलेलं आहे की तो न्यायी आहे, तो यशस्वी आहे आणि तो कसा आहे? तो लीन आहे. आणि म्हणून तो कशावर बसून येत आहे? शिंगरावरती बसून येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या शिंगरावरती बसला, त्या शिंगरावरती बसून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या यरुशलेमकडे तो जात आहे, त्या यरुशलेम नगरात, त्या यरुशलेम शहरात जेव्हा तो प्रवेश करत आहे, प्रियांनो, हे त्या नगरासाठी, हे त्या यहुदी लोकांसाठी चिन्ह दाखल होतं. परंतु आम्हाला पाहायला भेटतं की मनुष्य जो आहे हा नेहमी विसरणारा आहे, दुर्लक्ष करणारा आहे. मी तुम्हाला मगाही सांगितलं की जुन्या करार असेल किंवा पवित्र शास्त्रामध्ये जे आहेत ना, व्यक्ती, पुष्कळसे घटना, प्रसंग, जुन्या करारातले सण, हे सर्व काय आहेत माहिती आहे? हे चिन्ह दाखल आहेत. प्रभू येशू ख्रिस्त जो येणारा मसीहा आहे, जो जगाचा उद्धारक आहे, त्याच्याकडं इशारा करणारे ते सर्व चिन्ह दाखल त्या गोष्टी आहेत. परंतु मनुष्य जो आहे हा पुष्कळदा विसरतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या शिंगरावरती बसून त्या नगराकडे तो येत आहे, या नगराने ओळखून घ्यायला पाहिजे होतं, या नगराने समजून घ्यायला पाहिजे होतं की हाच आमचा मसीहा आहे, हाच तो जगाचा उद्धारक आहे, हाच आहे ज्याची वाट आम्ही पाहत आहोत, ज्याच्याविषयी यशायाने सांगितलं, ज्याच्याविषयी जखर्याने सांगितलं, ज्याच्याविषयी आम्ही नियमशास्त्रामध्ये ऐकतो, हा तोच आहे. परंतु लोकांनी ओळखलं नाही, विसरले, दुर्लक्ष केलं. मनुष्य विसरणार आहे, दुर्लक्ष करणार आहे. आपणही त्यातच आहोत, नाही का? आपणही फार काही वेगळे नाही. स्वतःला एक प्रश्न विचारा की जेव्हा आपण आकाशामध्ये तो मेघस्तंभ पाहतो, आम्हाला काय आठवण होते? कधी आम्हाला आठवण होते का की देवाने दिलेलं हे चिन्ह आहे? देवाने दिलेलं हे चिन्ह आहे. आम्ही पुष्कळदा त्या मेघस्तंभाकडे पाहून आम्हाला बरं वाटतं, त्याचे रंग आम्हाला छान वाटतात, पुष्कळदा लेकरं तो ड्रॉ करतात. परंतु हे देवाने दिलेलं चिन्ह आहे, खूण ती आहे, हे कधी आम्ही आठवतो का? मला नाही माहीत किती जणांना ते आठवतं. परंतु पुष्कळदा मनुष्य जो आहे हा दुर्लक्ष करणारा, विसरणारा म्हणून आम्हाला पाहायला भेटतो. प्रियांनो, आमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे?
आम्ही परमेश्वराने ज्या गोष्टी आम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत, जी अभिवचनं आम्हाला दिलेली आहेत किंवा जे चिन्ह आम्हाला दिलेले आहेत, आम्ही त्या चिन्हांकडं, त्या खुणांकडं दुर्लक्ष करू नये. जर आम्ही त्यांच्याकडं दुर्लक्ष करणारे होतो तर प्रियांनो, ज्या गोष्टी परमेश्वर करत आहे पुष्कळदा त्या आम्हाला समजत नाही. आम्ही शेवटच्या दिवसांमध्ये आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटच्या दिवसांविषयी करिताच्या ज्या सर्व खुणा सांगितलेल्या आहेत, जी सर्व चिन्ह सांगितलेली आहेत, जर आम्ही त्यांच्याकडं दुर्लक्ष करतो तर आम्ही कधीच स्वतःला प्रभू येशू ख्रिस्तासाठी, त्याच्या येण्यासाठी स्वतःला कधीच तयार करू शकणार नाही. आम्ही व्यस्त असणार, आम्ही आमच्या जगातील रुटीनमध्ये व्यस्त असणार. आम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत व्यस्त आहोत. आपण सर्व फार बिझी आहोत. परंतु प्रियांनो, आम्हाला त्या खुणांकडं, त्या चिन्हांकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. आम्हाला त्यांच्याकडं लक्ष द्यायलाच पाहिजे, कारण त्यासाठीच सांगितलेले आहेत की आम्ही त्या पाहाव्यात आणि आम्ही सावध व्हावं आणि आम्ही आमच्या स्वतःची तयारी करावी. प्रियांनो, या भविष्याची पूर्तता जी आहे ना, ती देवाचा विश्वासूपणा व त्याचा अधिकार याची जाणीव आणि आठवण करून देणारी आहे. या भविष्याची पूर्तता जी आहे ना, ती देवाचा विश्वासूपणा आणि देवाचा अधिकार याची आठवण आणि याची जाणीव करून देणारी आहे. भविष्य जखर्याच्या द्वारे करण्यात आलं होतं, जवळपास 500 ते 550 वर्ष आधी. आणि त्यानंतर आता जेव्हा ते भविष्य पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्त नगराच्या बाहेर आहे, बेतफगे बेथानीकडे आहे, परंतु त्याला हे माहीत आहे की त्या ठिकाणी शिंगरू बांधून ठेवलेलं आहे. जेव्हा तो 2 शिष्यांना म्हणतो की तुम्ही समोर नगरात जा, त्या ठिकाणी तुम्हाला शिंगरू बांधलेलं आढळेल, कारण त्याला माहीत आहे की आता भविष्याच्या त्या परिपूर्तीची, ती भविष्यवाणी पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून निश्चितच त्या ठिकाणी शिंगरू बांधलेलं आहे. देवाचा विश्वासूपणा आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. ज्या परमेश्वराने चिन्ह दिलं, ज्या परमेश्वराने ती खूण दिली, परमेश्वर देव ती पूर्ण करणारा आहे. हा परमेश्वर देव प्रियांनो तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत देखील विश्वासू परमेश्वर आहे. आमच्या ठाई असा विश्वास आहे का की जेव्हा वेळ येईल माझ्याकरिता व्यवस्था झालेली असेल? पुरवठा परमेश्वर देवबापाने मला करून ठेवलेला आहे. जेव्हा ती वेळ येईल मला माहीत आहे की मी यातून बाहेर निघेल. ज्यावेळेस ती वेळ येते मी त्यातून बाहेर निघेल. मी त्या आजारातून बाहेर पडतो, मी त्या अडचणीतून बाहेर पडतो, मी त्या सर्व परिस्थितीतून बाहेर पडतो. माझ्याकरिता माझ्या परमेश्वराने व्यवस्था करून ठेवलेली आहे. हा विश्वास आम्हाला कुठून प्राप्त होतो माहिती आहे? कारण आमचा परमेश्वर विश्वासू परमेश्वर आहे. त्याच्याद्वारे आम्हाला हा विश्वास प्राप्त होतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आधीच नगरात जाऊन काही ते शिंगरू बांधून ठेवलेलं होतं का? बांधून ठेवलेलं नव्हतं. पण त्याला माहीत होतं की आता वेळ आली आहे ना, आता त्या ठिकाणी निश्चित शिंगरू असणारच आहे. देवाचा अधिकार आहे ना. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जर तुम्हाला कोणी काही म्हटलंच तर काय सांगायचं? फक्त प्रभूला याची गरज आहे. कारण देवबापाला सर्व गोष्टींवरती अधिकार आहे. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. सर्व गोष्टींवरती त्याला अधिकार आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनावरती त्याला अधिकार आहे. मी सकाळी सांगितलं, हा अधिकार आम्ही मान्य केलेला आहे काय? जसा प्रभू येशू ख्रिस्त त्या यरुशलेम शहरामध्ये प्रवेश करतोय, आमच्या अंतःकरणामध्ये त्याचा प्रवेश झालेला आहे काय? आमच्या अंतःकरणामध्ये त्याचा प्रवेश होणे म्हणजे काय आहे?
आमच्या अंतःकरणामध्ये त्याचा प्रवेश होणे म्हणजे त्याला आमच्या संपूर्ण जीवनावरती अधिकार देणे, त्याच्याकरिता समर्पित जीवन जगणे. मी जसा आहे, मी ज्या परिस्थितीमध्ये आहे, मी प्रभूकरिता जीवन जगे, त्याला माझ्या जीवनावरती सर्व अधिकार आहे. प्रभू परमेश्वराला सर्व गोष्टींवरती अधिकार आहे. आणि म्हणून शिंगरू पण बांधलेलं आहे आणि त्या शिंगराचे धणी शिष्यांना अडवत देखील नाही, कारण परमेश्वर हा त्याची वचने पूर्ण करण्यासाठी अद्भुत रीतीने काम करणार आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी प्रियांनो, जर देवाचं वचन आम्हाला सांगतं ना की काळजी करू नका, चिंता करू नका, घाबरू नका, जे प्रत्येक अभिवचन आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनांमधून ऐकतो, पुष्कळदा परिस्थितीमुळे आम्ही डगमगू लागतो, कारण आम्हाला चित्र एक दिसतं, मनामध्ये वचन आहे, परंतु परिस्थिती डोळ्यांनी काहीतरी वेगळीच दिसते, आम्ही डळमळू लागतो. परंतु विश्वास बाळगा, तुमच्या जीवनामध्ये ती वेळ आली म्हणजे तुमच्याकरिता सर्व गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. शिंगरू तुमच्यासाठी बांधून ठेवलेलं आहे, कोणीही तुम्हाला अडवणार नाही, कारण परमेश्वर त्या ठिकाणी तुमच्याकरिता अद्भुत रीतीने काम करणारा परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्त पहिले 2 शिष्यांबरोबर संभाषण करतो, त्याविषयी आम्ही पाहिलं. नंतर प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो 2 परुषांबरोबर, 2 म्हणजे त्या ठिकाणी जे परुषी आहे आणि जे परुषी त्याला म्हणतात की तुम्ही आपल्या शिष्यांना दटावा. जर आम्ही वचन 39 आणि 40 पाहिलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तेव्हा लोकसमुदायातील काही परुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटावा. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. दुसरं संभाषण जे त्याचं आहे ते परुषांबरोबर आहे, लहानसं संभाषण आहे. ती सगळी परिस्थिती पाहून, त्या सगळ्या घोषणा ऐकून परुषी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेत आणि म्हणतात, आपल्या शिष्यांना थांबवा, आपल्या शिष्यांना दटावा, त्यांना शांत करा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ते शांत राहिले तर धोंडे ओरडतील. छोटंसं संभाषण आहे, परंतु अर्थभरित अशा प्रकारचं हे संभाषण आहे, कारण या संभाषणामध्ये 2 बाजू आहेत. एक बाजू परुषांची बाजू आहे, ज्यामध्ये भीती, राग आम्हाला पाहायला भेटतो, भीती आणि राग. दुसरी बाजू जी आहे ज्यामध्ये स्तुती, परमेश्वराचं गौरव आम्हाला पाहायला भेटतं. प्रभू म्हणतो, जर हे शांत राहिलेत तर धोंडे ओरडतील. 2 बाजू आहेत, एक परुषांची बाजू आहे आणि एक शिष्य समुदायाची बाजू आहे. ज्यावेळेस परुषांच्या बाजूने आम्ही विचार करतो, त्यांची भीती किंवा त्यांचा राग का बरं, ते त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतात की यांना दटावा, यांना शांत करा. त्याच्या मागचं कारण, लोक ज्या घोषणा देत आहेत. काय घोषणा देत आहेत लोक? प्रभूच्या नावाने येणारा, तुम्ही आहात का माझ्या बरोबर? होसन्ना, 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 होसन्ना. असाच आवाज असेल का तिथं? असाच असेल का? मला असं वाटतं की आवाज जो आहे ना तो यापेक्षा जे बाजूचा व्यक्ती, अरे बापरे, होसन्ना, होसन्ना, येस, है ना. त्या ठिकाणी स्तुती, परमेश्वराचं गौरव त्या ठिकाणी होत आहे आणि घोषणा आहेत की प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि हा जो भाग आहे हा परुषांसाठी भीतीचा आहे, चिंतेचा आहे, काळजीचा आहे, राग त्यामध्ये आहे. कारण जर प्रभू येशू ख्रिस्त हा यहुद्यांचा राजा आहे तर तो रोमी साम्राज्याचा कोण झाला?
विरोधक झाला, वैरी झाला, बंड करणारा झाला. त्या ठिकाणी जी न्याय व्यवस्था आहे, त्या ठिकाणी जी अधिकार व्यवस्था आहे, त्या ठिकाणी जो राजा आहे, जे सर्व रोमी साम्राज्य आहे, त्याचा विरोधक तो होतोय, त्या विरुद्ध बंड करणारा तो होतोय. आणि ह्या गोष्टीमुळं हे जे परुषी लोक त्या ठिकाणी आहेत ते म्हणतात की आपल्या शिष्यांना दटावा. तुम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची चौकशी सुरू असताना त्यावरती हेच आरोप करण्यात आले. हा काय करतो? हा कैसराला कर देऊ नका म्हणून आम्हाला सांगतो. हा स्वतःला यहुद्यांचा राजा म्हणवितो. पिलात स्वतः त्याला म्हणतो, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? यहुद्यांचा राजा. यामुळं त्या ठिकाणी परुषी लोक जे आहेत ते त्या ठिकाणी चिडलेले, त्यांना राग आलेला किंवा त्यांची भीती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. प्रियांनो, दुसरी बाजू जी त्या ठिकाणी आहे ती देवाची स्तुती, देवाचं गौरव त्या ठिकाणी चाललेला आहे. कशासाठी देवाची स्तुती होत आहे? त्या ठिकाणी वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की ते त्या उतरणीवरती आल्यानंतर शिष्य समुदाय त्यांनी जी अद्भुत कृत्ये पाहिली होती त्याकरिता ते परमेश्वराची स्तुती करू लागले, परमेश्वराचा धन्यवाद ते करू लागले. जी अद्भुते या लोकांनी पाहिली होती, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सेवेच्या काळामध्ये जी सर्व चिन्ह चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केलीत, जी अद्भुते प्रभू येशू ख्रिस्ताने केलीत, जी सर्व या शिष्य समुदायाने पाहिलेली आहे, जी सर्व त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी पाहिलेली आहेत, त्यावरून ते परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराची आराधना त्या ठिकाणी करतायत. जयघोष त्या ठिकाणी ते करीत आहेत. प्रामुख्याने मृत लाजराला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं. ते एक फार मोठं आकर्षण त्या समुदायाकडे होतं. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायचं होतं, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी पाहायचं होतं की हाच तो प्रभू येशू की ज्याने त्या लाजराला जो त्या कबरेमध्ये होता त्याला हाक मारून बोलावलं आणि तो मृत लाजर त्या कबरेतून बाहेर आला. काय हे देवाचं सामर्थ्य, काय ह्या अद्भुत गोष्टी. आणि त्याद्वारे परमेश्वराची स्तुती आणि जयघोष, आनंद, उल्हास आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. होसान्याच्या त्या घोषणा ज्यामधून त्या राजाचा स्वीकार, त्या ठिकाणी त्याची महिमा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. प्रियांनो, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतलेले आहेत ते गप्प राहू शकतात का? ज्यांनी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या त्या गोड प्रीतीचा अनुभव घेतलेला आहे ना, ती प्रीती ते इतरांना दिल्याशिवाय शांत राहू शकत नाही. जी सुवार्ता मनुष्याचं जीवन बदलते आणि मनुष्याला देवाच्या प्रीतीमध्ये घेऊन येते, प्रियांनो, ती सुवार्ता सांगितल्याशिवाय ना आम्ही गप्प राहू शकत नाही. आम्ही ती सांगणार. जे अनुभव आम्ही घेतले त्यासाठी आम्ही परमेश्वराची स्तुती करणारच करणार, परमेश्वराचा धन्यवाद आम्ही करणारच करणार. ज्या व्यक्तीचं अंतकरण खऱ्या अर्थाने देवाच्या सामर्थ्याने, त्याच्या चांगुलपणाच्या अनुभवांनी, त्याच्या प्रीतीच्या अनुभवांनी भरलेला आहे ना, ती व्यक्ती शांत राहूच शकत नाही. ती त्या ठिकाणी स्तुती करणारच आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जर हे शांत राहिलेत तर ते धोंडे ओरडू लागतील. भजनामध्ये आपण नेहमी ते गाणं गातो ना, ये नदिया ये सागर, पर्वत अपनी जगह पे सारे काय करतात? परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची महिमा, परमेश्वराची आराधना. तुम्ही आणि मी परमेश्वराच्या त्या सर्व अद्भुत गोष्टींचे अनुभव घेतलेले त्याचे लोक आपण आहोत. आणि म्हणून प्रियांनो, आपल्या जीवनामधून परमेश्वराची स्तुती ही निरंतर आम्हाला दिसून येते. तिसरं जे त्याचं संभाषण आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, ते यरुशलेम शहरासोबत आहे. जर आम्ही वचन 41 ते 44 जर आम्ही वाचलीत तर असं म्हटलेलं आहे, मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते, परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.
कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुला चहूकडून कोंडमारा करतील, तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवितील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. यरुशलेम शहराबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचं संभाषण आहे. तू जाणून घेतल्या नाहीत. काय जाणून घेतल्या नाहीत? आज तरी निदान त्या शांतीच्या गोष्टी तू जाणून घ्यायला पाहिजे होत्या. प्रभू येशू ख्रिस्त एवढा मोठा जल्लोष, एवढ्या मोठ्या जयघोषामध्ये यरुशलेम शहराच्या जवळ आला. प्रभू येशू ख्रिस्त त्या यरुशलेम शहराला पाहत आहे आणि रडत 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 तो काय म्हणतो, तू जाणून घेतल्या नाहीत. आता त्या तुझ्यापासून गुप्त ठेवण्यात आलेल्या आहेत, कारण तू समय ओळखला नाहीस. तू समय ओळखला नाहीस. ज्या शांतीच्या गोष्टी यहुद्यांनी, यरुशलेमकरांनी जाणून घ्यायच्या होत्या, मन कठीण झालेलं आहे, जाणून घेतल्या नाही, समजलेल्या नाहीत. आणि म्हणून मग आता काय करण्यात आलेले आहेत? आता गुप्त ठेवण्यात आलेले आहेत. मी नेहमी हे सांगत असतो, जर मनुष्याने आपलं मन कठीण केलं, जर मनुष्य देवाबरोबर हटवादी वृत्तीने वागू लागला, जर मनुष्य देवाचं ऐकायला तयारच नाही, जर तो आपलं मन कठीण करत आहे, तर परमेश्वर काय करतो? मग आणखीन मन कठीण करतो. आमच्यापासून त्या गोष्टी गुप्त ठेवल्या जातात. आम्ही पाहतो पण आम्हाला दिसत नाही, आम्ही ऐकतो पण आम्हाला समजत नाही, कारण आम्ही आमचं मन कठीण करून घेतलेलं असतं. आणि ज्यावेळेस प्रभू अशा कठीण मनाच्या व्यक्तीकडे पाहतो, जणू काही तो रडत रडत म्हणतो, तू जाणून घ्यायला पाहिजे होत्या, तू समय ओळखला नाहीस. कोणता समय ओळखला नाही? तुझ्यावरती कृपा दृष्टी केल्याचा समय तू ओळखला. मित्रांनो, आज तुम्ही आणि मी कृपेच्या काळामध्ये आहोत. आज या कृपेचं महत्व, या समयाचं महत्व आम्ही जाणून घेतलेलं आहे काय? आम्ही हा समय ओळखलेला आहे काय? आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. कारण जर आमची भूमिका, जर आमचं वागणं, जर आमचं जीवन त्या यरुशलेमकरांसारखं जर असेल, ज्याकडं पाहून प्रभू म्हणतो तू आज तरी निदान हे जाणून घ्यायचं असतं, आज तरी निदान. प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की या कृपेच्या काळामध्ये आम्ही आमचं मन कठीण करू नये. आम्ही देवाला, देवाच्या आत्म्याला तो योग्य प्रतिसाद आम्ही द्यायचा आहे की ज्याद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देव अशा प्रकारे घडवितो, देवाचा आत्मा आम्हाला अशा प्रकारे घडवितो की त्या ख्रिस्ताबरोबर जाण्याकरिता आम्ही नेहमी तयार असतो. आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही आमचं मन कठीण करू नये. आम्ही जो कृपेच्या समयामध्ये आम्ही आहोत तो आम्ही जाणून घ्यावा. मी नेहमी सांगतोय की आपण फार बिझी आहोत, फार व्यस्त आहोत. सकाळ कधी होते, रात्र कधी होते आम्हाला समजत देखील नाही. कधी कधी असंच दिवस रात्र, दिवस रात्र, आणि अचानक प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं. तो म्हणाल की कृपा दृष्टी केल्याचा समय, कृपेचा समय तू ओळखला नाहीस. जर आम्ही ख्रिस्ताबरोबर त्या ठिकाणी घेतल्या गेलो नाहीत, जर आम्ही त्या भयंकर संकटाच्या दिवसांकरिता या भूतलावरतीच राहिलो, काय आमची अवस्था असेल? त्याच्या मागचं कारण एकच असेल, कृपेचा काळ जो होता तो समय आम्ही ओळखून घेतला
नाही. आमच्यासाठी प्रियांनो फार महत्त्वाचं आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताचं जे संभाषण आहे, काय सार आहे त्याच्या तीनही संभाषणामधून आम्हाला काय पाहायला भेटतं? प्रभूला याची गरज आहे. ते गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. तू समय ओळखला नाहीस. आज ही प्रभूची वाणी आहे. आज हे देवबापाचं वचन आहे. हे ते शब्द आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या यरुशलेम शहरामध्ये प्रवेश करीत असताना बोलला. या आज आपले डोळे बंद करूया आणि आज जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या अंतःकरणात आहे, हा आमचा विश्वास आहे, किंवा प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्या हृदयाच्या दाराशी ठोकत आहे आणि त्याला आमच्या जीवनामध्ये, त्याला आमच्या अंतःकरणामध्ये यायचं आहे, हेच ते शब्द आहेत प्रियांनो. प्रभूला याची गरज आहे. प्रभूला तुमची गरज आहे. आज या ठिकाणी जे आपण सर्वजण बसलेले आहोत, आज जे आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले आहोत प्रियांनो, प्रभूला तुमची गरज आहे. आज आम्ही आमच्या स्वतःला या गोष्टीची जाणीव करून द्यावी. प्रभूला माझी गरज आहे. मी त्याच्यासाठी तयार आहे काय? मी त्याच्यासाठी तयार आहे काय? त्या बांधलेल्या शिंगराला सोडण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने 2 शिष्य पाठविले. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तर त्याने पवित्र आत्म्याला पाठविलेला आहे. आणि तो पवित्र आत्मा आम्हाला त्या प्रभूकडे घेऊन जाणारा आहे. प्रभूला तुमची गरज आहे. जर आम्ही गप्प राहिलोत, जर आम्ही प्रभूकरिता बोललो नाही, जर आम्ही त्याची स्तुती केली नाही, जर आम्ही त्याची सुवार्ता सांगितली नाही, तर प्रियांनो, हा परमेश्वर त्याचं गौरव कुठूनही करून घेणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील, परंतु बोलण्याची संधी प्रथम तुमच्याकडं आणि माझ्याकडं आहे. आणि म्हणून ज्या कृपेच्या काळामध्ये आपण आहोत, हा समय ओळखून घ्या, समजून घ्या आणि स्वतःला प्रभूकरिता सादर करा. जर आम्ही ते करणार नाही तर मग आमची अवस्था आणि आमची परिस्थिती ही कठीण असेल. होय देई बापा, प्रभू देई बापा, या ठिकाणी ही जी सर्व तुझी लेकरं बसलेली आहे, आमच्यामध्ये लहान लेकरं आहे प्रभू, आमच्यामध्ये तरुण आहेत, आमच्यामध्ये वयोवृद्ध आहेत. पवित्र देई बापा, आम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यात असू दे, तुला आमची गरज आहे प्रभू. आणि म्हणून आज आम्ही सर्वजण स्वतःचं समर्पण तुला करतो प्रभूजी. तू ये आमच्या अंतःकरणामध्ये, तू ये. होय प्रभूचे, आणि तुझं राज्य आम्हा प्रत्येकाच्या जीवनावरती असू दे. तुझ्या अधिकारामध्ये तू आम्हास चालव. होय पवित्र आत्म्या, आम्हास घडव. आमची क्षमा कर. पुष्कळदा आम्ही मन कठीण करतो, पुष्कळदा आम्ही दुर्लक्ष करतो. तू आमची क्षमा कर. आणि प्रभू, आम्हा प्रत्येकाच्या जीवनाचा उपयोग तुझ्यासाठी करून घे. तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करीत आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत. प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा, परात्पर, स्तुत्य
ध्यानांत मान. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.